अजूनही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आता बघा, अकाउंटिंग इक्वेशन आपल्याला पाहिजे आहे. अकाउंटिंग इक्वेशन सिग्निफाय दॅट असेट्स ऑफ अ बिझनेस आर ऑलवेज इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लायबिलिटी अँड कॅपिटल. म्हणजे अकाउंटिंग इक्वेशन काय सांगतं, तर असेट्स व्यवसायाचे नेहमीच कुणाबरोबर असतात, तर टोटल लायबिलिटी आणि कॅपिटल एवढं हे असेट असतं. म्हणून अकाउंटिंग इक्वेशन हे सोडवताना असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल, संपत्ती बरोबर देयता अधिक भांडवल असं असलं पाहिजे. द फंडामेंटल इक्वेशन गिव्स द foundation to the double entry bookkeeping system. Following are the equation: capital is equal to total assets minus outsider liabilities. Asset is equal to capital plus outsider liabilities. Asset is equal to liabilities असं येणार आहे. आता बघा, हिथंच आपल्याला दिलं आहे, राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. आता व्यवसायात रोख कॅश ही भांडवल म्हणून आणले, त्यामुळे कॅश ही झाली असेट आणि आता कॅपिटल म्हणून आणले, म्हणून कॅपिटलमध्ये येणार आहे लायबिलिटी 0. त्यामुळे बघा, कॅश ही असेट आणली म्हणून असेटमध्ये 50,000, कॅपिटल म्हणून 50,000, लायबिलिटी 0. असे 50,000 बरोबर 50,000 आले, हे पहिलं. दुसरं, राहुल परचेस मशिनरी फ्रॉम HP कंपनी ऑन क्रेडिट ₹10,000. मग अकाउंटिंग इक्वेशन कसं सोडवणार, पहिलं आधीचं आहे 50,000 50,000. आता हिथं काय केलं आहे, मशिनरी खरेदी केली म्हणजे असेट आली. मग आधीची कॅश ही असेट आहे, मशिनरी त्यात आणखीन ॲड झाली ₹10,000. आता ते उधाऱ्यावर खरेदी केली म्हणजे लायबिलिटी निर्माण झाली. इथं कॅपिटल इन्क्रीज डिक्रीज झालं नाही म्हणजे काहीच नाही, त्यामुळे इथं कॅपिटल आहे तसं प्लस सन्ड्री क्रेडिट असे लायबिलिटी निर्माण झाली. त्यामुळे बघा, कॅश आणि मशिनरी 60,000 झाले, कॅपिटल 50,000 आहे तसं आहे, आणि सन्ड्री क्रेडिट्स 10, असे 60,000 बरोबर 60,000 झालेले आहेत. त्यानंतर राहुल परचेस गुड्स ₹20,000. राहुलनं माल खरेदी केला. आता माल राहुलनं खरेदी केला म्हणजेच काय, माल खरेदी केला म्हणजे स्टॉक इन्क्रीज झालं म्हणजे असेट इन्क्रीज झाली. आता असेट इन्क्रीज झाली, आता त्याचबरोबर असेट इन्क्रीज झाली पण ते काय, माल रोखीनं खरेदी केला म्हणजे राहुल परचेस गुड्स, राहुलनं माल खरेदी केला ₹20,000. मग राहुल परचेस गुड्स ₹20,000 म्हणजे ₹20,000 माल खरेदी केला. पण ₹20,000 माल खरेदी केलेला आहे इथं. मग माल खरेदी केला, हे आधीचे कॅश आहेत, मग मशिनरी 10 आहेत आणि परत हे गुड्स खरेदी केले म्हणजे 30 आणि 10 40 50 60,000 झाले. म्हणजेच काय, तर बघा, आधीचे कॅश होते, आता रोखीनं माल खरेदी केला म्हटल्यावर काय, कॅश गेली म्हणजे आधीचे ₹50,000 कॅश होते, त्यातनं 20,000 कमी झाले. म्हणजे रोखीनं माल खरेदी केला, राहुलनं रोखीनं माल खरेदी केला, त्यामुळे कॅश कमी झाली ₹50,000 आणि तेवढ्यानेच असेट वाढली म्हणजेच आहे तसंच तेवढे 60,000 झाले. तर कॅपिटल आहे तसंच राहिलेलं आहे आणि सन्ड्री लायबिलिटी काही निर्माण झालेली नाही, त्यामुळे 60,000 बरोबर 60,000 असं हे येणार आहे. आता आपल्याला त्याचबरोबर हे अकाउंटिंग इक्वेशन सोडवायचं आहे एक प्रॉब्लेमच्या स्वरूपामध्ये. शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. आता हे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे, हे इथं बसवायचं आहे. बघा काय आहे ट्रान्झॅक्शन, रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000 म्हणजे रोहित शर्माला 50,000 कॅश आणून व्यवसायाला सुरुवात केली. मग व्यवसायाला सुरुवात केली म्हटल्यावर काय, असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल, हे अकाउंटिंग इक्वेशन आहे. तर असेटमध्ये ₹50,000 म्हणून त्यांनी आणलेत, कॅश आणली, कॅश ही असेट आहे, तर लायबिलिटी 0 निर्माण झाली आणि इथं कॅपिटल म्हणून आणली. म्हणून पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय येणार आहे, असेटमध्ये 50,000, लायबिलिटीमध्ये 0, कॅपिटलमध्ये 50,000. त्यामुळे आहे तसंच फॉरवर्ड करून घ्यायचं आहे. 50,000 बरोबर 0 लायबिलिटी अधिक 50,000. तर दुसरं ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. धोनीकडून ₹10,000 उधारीवर माल खरेदी केला. उधारीवर माल खरेदी केला म्हटल्यावर काय, स्टॉक इन्क्रीज झाले म्हणजे असेट इन्क्रीज झाली ₹10,000, परंतु लायबिलिटी निर्माण झाली ₹10,000. कॅपिटल इन्क्रीज डिक्रीज झालेलं नाही, म्हणून असेटमध्ये ₹10,000 वाढलेत, लायबिलिटीमध्ये ₹10,000 वाढलेत, कॅपिटल 0. म्हणून 50 आणि 10 60,000 बरोबर लायबिलिटी 10,000 अधिक 50,000 हे कॅपिटल. आता तिसरं ट्रान्झॅक्शन बघा, सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000. आता विराटकडून उधारीवर माल खरेदी केला आहे. उधारीवर माल खरेदी केला म्हटल्यावर काय नाही, सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000. माल विकला आहे विराटला उधारीवर. उधारीवर माल विकला म्हणजेच काय, स्टॉक तेवढ्याने कमी झालेत आणि त्याचबरोबर काय झालेत, डेटर्स निर्माण झालेत. स्टॉक आणि डेटर्स हे दोन्हीही असेट आहे, त्यामुळे असेट इन्क्रीज डिक्रीज झाली, लायबिलिटी 0 झाली आणि कॅपिटल पण 0, म्हणून 20,000 गेलेत आणि 20,000चं काय झालं, डेटर्स निर्माण झाले. त्यामुळं हे 60,000 बरोबर 10,000 अधिक 50,000. चौथं बघा, रिसिव्ह डिव्हिडंड ₹500. ₹500 काय झालेत, मिळाले डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये, म्हणून असेट
कॅश आली ना, मग कॅश ही असेट इन्क्रीज झाली आणि कॅश ही तेवढ्याने वाढली म्हटल्यावर कॅपिटलला वाढले आणि त्यामुळं लायबिलिटी 0 झाली. त्यामुळे पहिल्यांदा असेटमध्ये 500 लायबिलिटी 0 आणि इथं कॅपिटलमध्ये 500 असे 60,500 बरोबर 10,000 अधिक 50,500 बरोबर 60,500 इकडे झाले. पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500 500 रुपयाचे काय ॲडव्हर्टाइजमेंट दिले, खर्च झाला म्हणजेच काय 500 रुपये दिले. म्हणजेच थोडक्यात कमी झालं, कॅश गेली त्यामुळं कॅपिटल तेवढ्यानं कमी झालं आणि त्यामुळे लायबिलिटी 0. त्यामुळे असेटमध्ये एवढी कमी झाली म्हणून असेटमधून 500 वजा करायचे आहेत, लायबिलिटीमध्ये 0 आणि इकडं कॅपिटलमध्ये पण 500 वजा करायचे आहेत म्हणून 60,500मधून 500 गेले 60,000 10,000 अधिक 50,000 बरोबर 50,000 10,000 बरोबर 60,000 इकडे 60,000. अशा पद्धतीने हे अकाउंटिंग इक्वेशन सोडवायचं आहे आणि आपल्याला इथंच थांबायचं आहे.